सुरुवात करूया एका मोठ्या बातमीने। नुकत्याच नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या आणि पुढील काही दिवसात मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांची निवडणूक सुद्धा जाहीर होणार आहे। निवडणुकांच्या काळात एकीकडे सगळेच राजकीय पक्ष ज्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे, दंड थोपटलेला आहे आणि असं असताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आलंय। भाजप देवाभाऊंच्या पाठीशी आहेच, पण राज्यातील इतर राजकीय पक्ष कसे चालणार हे देखील देवाभाऊच ठरवतात, असं वक्तव्य करत मंत्री मंगल प्रभात लोढांनी खळबळ उडवून दिलेली आहे। लोढांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाल्या। त्यांच्या या विधानावरून अमोल मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे, तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। और ये हमारे राजनीतिक गुरु, इनके जो विभिन्न रूप हम देख रहे हैं। लोढा साहेबांनी त्यांच्या पक्षाची संस्कृती सांगितली असेल। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। माझ्या पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा आहे। माझ्या पक्षाचा तळागाळात प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आणि माझ्या पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा हेच आमचा पक्ष चालवतात। दुसऱ्याला कुणाला आमचा पक्ष चालवण्याची गरज नाही। खरं बोलते, म्हणजे महाराष्ट्राची जी लोक म्हणतायत, जनता म्हणते, धूळधाण उडवून टाकली, वाट लावली। तुम्ही देवेंद्रजी फडणवीसना बदनाम करताय, चांगलं आहे, तुम्हीच सांगताय तर बरं आहे, लोक ऐकतायत। मुंबईच्या महापौर पदावरून महायुतीत रस्सीखेच बघायला मिळतेय। भाजप नेते मंगल प्रभात लोढांनी मुंबईच्या महापौर पदावर दावा केलाय। भाजपच्या मुंबईतील कार्यक्रमात मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापौर पदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय। मुंबईत भाजपचाच महापौर बसल्यास आपली कॉलरही टाईट होणार, असं वक्तव्य मंत्री मंगल प्रभात लोढांनी केलेलं आहे। भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाभाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे, तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। और मोहल्ले से लेके पुलिस स्टेशन से लेके महानगर पालिका तक आपको यदि साइड की कुर्सी में बिठाने वाले होंगे तो भी आगे की कुर्सी पर बिठाएंगे। पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, उसका कितना भी यदि पिक्चर आता होगा, पर उसको हम गोद में नहीं उठाते, गोद में हम अपने घर के बच्चे को ही उठाते हैं। इसलिए भाजपा अपने घर है। भाजपा का हर नगर सेवक जो बनेगा वो आपका अपना बनेगा। उसको एक महत्त्वाची बातमी बघूया। देशामध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा गोंधळ सुरू आहे, पण दुसरीकडे इतर एअरलाइन्सच्या कंपन्यांकडून प्रवाशांची लूट केली जाते। अव्वाच्या सव्वा दर लावला जातोय प्रवाशांच्या खिसाला, त्यामुळे कात्री बसते। इतर विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी दर वाढवू नयेत, मात्र याकडे विमान कंपन्या दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय, त्यामुळे प्रवाशांनी संताप नोंदवलाय। दरम्यान देशातील सगळ्यात मोठी विमान वाहतूक कंपनी इंडिगो सध्या पायलटच्या तीव्र कमतरतेमुळे आणि ऑपरेशनल ताणामुळे मोठ्या संकटात सापडलेली आहे। डीजीसीएच्या आकडेवारीनुसार कंपनीचा पायलट प्रति विमान रेशो इतर एअरलाइन्सच्या तुलनेमध्ये खूपच कमी असल्याने आणि नवीन नियमांमुळे पायलटची गरज वाढल्याने देशभरामध्ये अनेक विमान उड्डाणे रद्द करण्याची नामुष्की इंडिगोवर ओढावलेली आहे। इंडिगोच्या ताफ्यामध्ये 417 विमानं आहेत आणि 5500 पायलट्स आहेत। प्रत्येक विमानामागे 13 पायलट्स आहेत। आकाशा एअर ताफ्यामध्ये 30 विमानं आहेत आणि 8000 पायलट आहेत। आकाशा एअरच्या प्रत्येक विमानामागील पायलट संख्या 27 इतकी आहे। एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये 187 विमानं आहेत आणि पायलट्सची संख्या 3500 इतकी आहे। एअर इंडियामध्ये प्रत्येक विमानामागील पायलटची संख्या 19 इतकी आहे। एअर इंडिया एक्सप्रेसच्या ताफ्यामध्ये 115 विमानं आहेत आणि पायलट्सची संख्या 2000 इतकी आहे। एअर इंडिया एक्सप्रेसच्या ताफ्यातील प्रत्येक विमानामागील पायलटची संख्या 17 इतकी आहे।
एकूणच देशातील सगळ्या विमान कंपन्यांच्या तुलनेमध्ये इंडिगो एअरवेजकडे सर्वाधिक विमानं आहेत, पण प्रत्येकी विमानामागील पायलट्सची जी संख्या आहे ती अत्यंत कमी असल्याचं दिसून येत आहे आणि याचाच फटका इंडिगोला बसला आहे. एक महत्त्वाची बातमी, तपोवनातील होणाऱ्या वृक्षतोडीला विविध संघटनांचा विरोध झाला आणि त्यामुळे झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती मिळालेली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ही माहिती दिली. तपोवनातल्या जागेवर साधू महंतांसाठी डोम उभारला जाणार होता. हाच डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता. बीओटी तत्वावर होणाऱ्या प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी प्रचंड विरोध केला. मंत्री गिरीश महाजनांकडून झाडं लावण्याकरता जागेचा शोध सुरू झालेला आहे. नाशिकच्या पेलिकन पार्कसह कानेटकर उद्यानाची पाहणी त्याकरता केली गेली. 10 वर्षांहून कमी वयाची जी झाडं आहेत तीच फक्त तिथून हलवली जाणार आहेत आणि ती वेगळ्या ठिकाणी लावली जाणार आहेत असं आत्ता कळतंय. कोणी समजण्याची गरज नाही की आपण मोठी झाडं जी आहेत ती त्या ठिकाणी तोडणार आहोत, पण या 10 वर्षामध्ये जी रोपटी त्या ठिकाणी उगवलेली आहेत, जी झाडं त्या ठिकाणी उगवलेली आहेत ती आपल्याला शिफ्ट करावी लागणार आहेत. तोडणार मी म्हणणारच नाही, ती आम्हाला शिफ्ट करायची आहेत. ती खालून काढून आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट या ठिकाणी आणून करू. सगळी झाडं आपण ती रिप्लांट त्या ठिकाणी करणार आहोत. मोठ्या झाडांना मी हातच लावणार नाही. अजून एका मोठ्या बातमीकडे वळूया. दादरमधील कबूतरखान्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये चांगलाच वाद पेटलाय. कबूतरखान्याच्या बंदी विरोधात शस्त्र हाती घेण्याचा इशारा देणारे जैन मुनी निलेश चंद्र यांनी आगामी निवडणुकीमध्ये जैन समाज उतरणार आहे असं म्हटलंय. कबूतरखाना वाचवा या विषयावर जैन मुनी निलेश चंद्र यांचं प्रवचन पार पडलंय. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. महाराष्ट्रात मराठी आणि मारवाडी असा वाद पेटवला जातोय असं ते म्हणाले. त्यांनी ठाकरेंवर टीका केली. तर बटोगे तो पिटोगे असा सल्ला जैन मुनी निलेश चंद्र यांनी जैन समाजाला दिलाय. जीव दिया ना, चुटकी से लेकर हाथी तक मारना है. क्या हुआ? कबूतर का क्या हुआ? आज हमारा आमदार होता, आज हमारा खासदार होता, और तुम्हारा एक भी नगर सेवक, आज तुम्हारे बिल्डिंग के अंदर कोई प्रॉब्लम आता है तो यहाँ का अब इस वो मुर्गी के चक्कर में एक भी आपको यहाँ पूरा परेल जो है ना, ये पूरा उद्धव ठाकरे का राज है. इधर लगाओ किसी भी एक नेता को फोन लगाओ आप कि मेरे बिल्डिंग के अंदर लफड़ा हो गया, आप आओ. नहीं आएगा. आएगा आमदार उसका, खासदार उसका, नगर सेवक उसके, और थापड़ मार के तुमको बोलेंगे वोट दो, इस लाल बाग में रहना हो तो. ये ध्यान रखना था. अभी तो मार रहे तुमको, वापस पीटेंगे. इसलिए क्या करो, मोदी ने कहा था बटोंगे तो कटोंगे. तो मैं जेलों को कहता हूं, तू बटोंगे तो तुम पीटोंगे. इसलिए सबसे पहले हमारी वोट बैंक मजबूत करो. मोदी जी ने पूरे भारत को, विश्व को हिंदुत्व सनातन के राह दिए, मगर आज हमारा जो महाराष्ट्र है ये बड़े भाषाओं के अंदर, हिंदू मुस्लिम का विवाद तो बाद में, बांग्लादेश का तो बाद में, अब यहाँ मराठी और मारवाड़ी का विवाद चालू हो गया. पूरा जा रहा, पूरे महाराष्ट्र में जाता, पूरा मराठी में लैंग्वेज भी बोलता हूं. तो मैं मराठी लोगों के दिमाग में से भ्रम निकाल दिया. मैंने राज ठाकरे के भी दिमाग से निकाल दिया. मैंने जैसे मुर्गी के चक्कर में शिवसेना के, तू भी झीरो हो जाएगा. आता आपल्याला एका मोठ्या बातमीकडे वळायचंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास कामांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होत आहे. डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले रंगमंदिराचं नूतनीकरण आणि डोंबिवली भूखंड क्रमांक 49 या सुविधा भूखंडावर प्रेरणा वॉर मेमोरियल सेंटर या विकास कामाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होत आहे. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सुद्धा आमंत्रण दिलं गेलंय. कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण उपस्थिती लावणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक सविस्तर बात आपण बघणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला वंदन करण्याकरता लाखो अनुयायांनी गर्दी केलेली आहे. आज दिवसभर अधिक गर्दी होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक चैत्यभूमीवर आजच्या दिवशी दाखल होत असतात आणि महामानवाला अभिवादन करत असतात.
अनुयायांची गैरसोय होऊ नये याकरता महापालिका प्रशासनानं चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सुरक्षिततेकरता पोलिसांचा तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे.